पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना वंदन करून आज महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समितीच्या वतीने आझाद मैदान या ठिकाणी विराट मोर्चा चालू आहे। या मोर्चामध्ये आपले सन्माननीय नेते माननीय आठवले साहेब, माननीय गवडे साहेब, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे नेते, काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाचे नेते, कलिंगाच्या युद्धानंतर जो रक्तपात झाला त्यामुळे त्यांना प्रचंड अशी म्हणजे वाईट वाटलं त्यांना। आणि आता यानंतरच्या काळामध्ये युद्ध नको असं ठरवलं आणि मग या जगाला शांती आणि सद्भावना, अहिंसा, प्रेम देणारा जर कुठला मार्ग असेल, कुठला विचार असेल तर तो तथागतांचा विचार आहे। ही भूमिका त्यांनी घेऊन हजारो वर्षापूर्वी बुद्धगयेमध्ये जिथे भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्ती झालेली होती त्या ठिकाणी त्यांनी अत्यंत देखणारे सुंदर असं बुद्धविहार बांधलं। हे बुद्धविहार जगातल्या तमाम बौद्धांचं सर्वोच्च असं पवित्र स्थळ आहे। या पवित्र स्थळावरनं तथागतांची स्मृती कायम राहावी, तथागतांनी जो मार्ग दिलेला आहे, जो विचार दिलेला आहे, त्या विचाराची कृती, त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, ही सम्राट अशोक राजाच्या मागची भूमिका होती। जगभरातल्या बौद्धांचं ते सर्वोच्च असं पवित्र स्थळ आहे। जगभरातले लोक त्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात आणि म्हणून या ठिकाणी बुद्धविहार व्यवस्थित राहावा, त्याचं संवर्धन व्हावं, त्याचं नियंत्रण व्हावं, त्याची सुरक्षा असावी। त्याचबरोबर बुद्धविहाराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे, जी प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी व्यवस्थित राहावी यासाठी बिहार सरकारने 1949 साली एक कायदा केला आणि तो कायदा करत असताना बिहार सरकारने ठरवलं की एक कमिटी असली पाहिजे, त्याची अंमलबजावणी व्यवस्थित करण्यासाठी या कमिटीचा उपयोग झाला पाहिजे। ही भूमिका बिहार सरकारने घेऊन 9 जणांची जी कमिटी केली, त्या 9 जणांमध्ये 4 हिंदू धर्मीय, 4 बौद्ध धर्मीय आणि गया जिल्ह्याचा कलेक्टर हा त्या मंदिराचा, त्या कमिटीचा पदसिद्ध अध्यक्ष, परंतु तो हिंदू असला पाहिजे असं त्या कायद्यामध्ये नमूद आहे। याचा अर्थ असा आहे की 4 हिंदू ट्रस्टी आणि एक 5वा कलेक्टर हे ऑलरेडी 5 लोकांची मेजॉरिटी आणि 4 बुद्धिस्ट हे मायनॉरिटी मध्ये। आणि काय झालं, गेल्या अनेक वर्षापासून हे बौद्ध ट्रस्टींना न पटल्यामुळे त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये मतभेद निर्माण झाले आणि या मतभेद कशासाठी निर्माण झाले तर जे बुद्धविहार आहे, जिथे तथागतांची मूर्ती त्या मंदिरामध्ये आहे, तिथून 4 फूट समोरच त्या ठिकाणी त्या ट्रस्टीने शिवलिंग खड्डा खोदून त्या बुद्धाच्या समोरच शिवलिंग बांधलं। त्या ठिकाणी हळूहळू बुद्ध बोधी वृक्षाच्या मागच्या साईडला, बोधी वृक्षाच्या समोर आणि बाजूला हिंदू देवदेवतांची त्या ठिकाणी मूर्ती लावण्याचा प्रयत्न केला आणि हे बौद्ध ट्रस्टी असणाऱ्या लोकांना खटकल्यामुळे त्यांचे खटके उडू लागले आणि मग त्यांचं म्हणणं असं आहे की हे बुद्धविहार जे आहे, ज्या तथागतांनी आम्हाला शांतता संदेश, शांतता, सद्भावना, अहिंसेचा संदेश दिला आणि विरुद्ध दिशेला ज्या धर्मानं कर्मकांड सुरू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये अनिष्ट प्रथा आणि परंपरा आहेत, रूढी आहे, हे दोन्ही एका ठिकाणी कसे नांदतील म्हणून तिथल्या बौद्धांनी आणि देशभरातल्या बौद्धांनी ठरवलं की बाकीचे ट्रस्टी हटवले पाहिजे
आणि सगळेच्या सगळे 9 ट्रस्टी हे बुद्धिस्ट असले पाहिजे आणि हे बुद्धविहार बौद्ध समुदायाच्या हातात दिलं पाहिजे. मधल्या काळामध्ये तुम्ही बघत असाल आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभर फिरतायत. जगभरामध्ये राष्ट्राध्यक्षांना तिथे जी भाषणं आणि संबोधित करताना ते सांगतात की मैं भगवान बुद्ध के भूमी से आहे. म्हणजे आज भगवान बुद्धाचे हे पवित्र स्थळ जागतिक स्तरावरचं किती महत्वाचं स्थळ झालेलं आहे हे त्यांच्या मुखातून दिसतंय. काँग्रेसचे अध्यक्ष आणि नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या गुलबर्गामध्ये मतदारसंघात गेला तर देशातलं अत्यंत सुंदर आणि अत्यंत देखणं असं बुद्धविहार 100 एकरवर बुद्धविहार बांधलंय. आपलं गुलबर्गा शहर त्या बुद्धविहारातलं दिसतंय. म्हणजे ही मूलपोटी माणसं ज्यावेळेस तथागतांचा विचार समाजामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत आणि दुसऱ्या बाजूला वेगळ्या पद्धतीनं कर्मकांड आणि अशा पद्धतीनं भगवान बुद्धाची विचारसरणी विद्रूप करण्याचं काम काही लोकांनी सुरू केलेलं आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी एका कॉमन प्लॅटफॉर्मवर का आलोय तर तथागतांचा विचार मानणारे आपण लोक आहोत, त्यांच्या विचाराचं आचरण करणारे आपण लोक आहोत आणि म्हणून त्यांचं आचरण आपल्या सगळ्यांचं आचरण तथागतांच्या माध्यमातून जगभर गेलं पाहिजे ही आपली भूमिका आहे. आणि म्हणून आम्ही सगळेजण एका कॉमन प्लॅटफॉर्मवर आलेलो आहोत. ही सुरुवात आहे. आनंद शिंदे यांनी आपल्याला सांगितलं, काय सांगितलं, नेते एकत्रित आले, पब्लिक कमी आहे. अरे बाबा ही सुरुवात आहे, ही सुरुवात आहे आणि ही सुरुवात काय कमी नाहीये. अरे बघा हे सगळं काय दिसतंय चित्र. एक दोन कोणी आलं नाही म्हणून याचं कारण नाही किंवा वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. हे काय कुणाच्या एखाद्या घरासाठी किंवा कुणाच्या लग्नासाठी किंवा कुणाच्या मुलाच्या बारशासाठी आम्ही एकत्रित आलेलो नाही. तथागतांचा विचार वाचवण्यासाठी, तथागतांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सगळे एकत्रित आलेलो आहोत. भाजप बरोबर आहे, शिंदे साहेबांच्या बरोबर काँग्रेसवर आहे, मी काँग्रेसवर आहे. आमचं जमत पण नाही, परंतु तथागतांसाठी आम्हाला नतमस्तक होणं आवश्यक आहे ना. आणि आम्ही सगळे तथागतांना नतमस्तक होण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत. इथं कुणी येतंय किंवा कुणी येत नाही याचा विचार आपण न करता आपण सगळे एकजूट दाखवूया आणि यानंतरचा लढा आपण जोरदार पद्धतीने करण्यासाठी प्रयत्न करूया. एवढंच आव्हान आणि विनंती करून थांबतो. जय